कंपॅरिझनची भीती नाही वाटत, कारण मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि ते वेगवेगळे आहेत. त्या सगळ्या लोकांना कोण एक अपील होईल अशी प्रतिमा निर्माण करणं आणि तसं पडद्यावर दाखवणं हे आणि त्याच्यामध्ये आपण आपले 100% देणं, समर्पित होऊन देणं, मनापासून देणं हे गरजेचं होतं असं मला वाटतं. अरे राजा आमचा भारी, हर युगत त्यांची न्यारी, आऊसाहेबांची भवानी पाठ राखतिया खरी. जगामंदी असा हा जावा, शिवरायांचा गनिमी कावा, शिवरायांचा गनिमी कावा, शिवरायांचा गनिमी कावा, शिवरायांचा गनिमी कावा, शिवरायांचा गनिमी कावा. होहरी होहरी हो. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वामध्ये तुमचं स्वागत करते. आणि शिवराज अष्टक या संकल्पनेतील 6वे चित्रपुष्प म्हणजेच रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि या चित्रपटातील टीम आणि दिग्दर्शक दीपकाल लांजेकर सर आता माझ्यासोबत आहेत. सुरुवातीला तर कसे आहात? आम्ही सगळे छान आहोत. कसं सुरू आहे प्रमोशन आणि किती एक्साइटेड आहे? चित्रपट रिलीज होणार आहे, काय सांगाल सर? आम्ही सगळे धन्य आहोत, चांगल्या अर्थाने म्हणतोय की ज्यामुळे आमच्या सगळ्यांच्या हातून हे घडतंय थोडंफार शिवाजी महाराजांची सेवा, आणि त्यातलं हे 6वं चित्रपुष्प आम्ही सेवा म्हणून सादर करू शकतो, याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे. काय सांगाल एकंदरीत चित्रपटाबद्दल? अप्रतिम, प्रॅक्टिकली अप्रतिम. Yes. कारण 5 चित्रपट बघितलेच आहेत प्रेक्षकांनी, तुम्हीही बघितले. 6वं 6-6 फार महत्वाचं आहे आम्हाला आणि नक्कीच आवडेल, कारण स्ट्रॅटेजी फिल्म आहे. बाकी तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर आपण परत एकदा इंटरव्ह्यू करू. येस, नक्कीच. अभिजित दादा, तुझ्याकडे येईल. शिवरायांची भूमिका काय होतं ते सुरुवातीला जेव्हा तुला समजलं की मला ही भूमिका करायची आहे? मनात भीती होती, दडपण होतं की एक्साइटमेंट होती? काय सांगशील? सगळंच होतं. दडपण होतं, एक्साइटमेंट होती आणि जबाबदारी खूप मोठी होती. कारण मला असं वाटलं की आत्तापर्यंत जे काही काम करत होतो त्याच्यानंतर परत अशी वेळ आली होती की नाटकामध्ये जेव्हा पहिल्यांदा स्टेजवर जाताना जी भीती असते मनात पहिल्या प्रयोगाची, ती भीती होती, दडपण होतं, जबाबदारी होती. आणि मला असं वाटतं की ऑनस्क्रीन ती जबाबदारी पेलण्यासाठी म्हणा, दिग्पाल सर असतील, आमची संपूर्ण कास्ट असेल, संपूर्ण कुटुंब आमचं सोबत आहे होतं. पण ऑफस्क्रीन मला असं वाटतं मी एकटा आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी. आणि मला असं वाटतं की ती खूप मोठी जबाबदारी आहे ऑफस्क्रीन, कारण आता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या कपड्यांना कुठला बट्टा लागणार नाही, असं कार्य माझ्या हातून घडणार नाही, याची पुरेपूर खात्री आणि पुरेपूर काळजी मी आयुष्यात घेईन. येस. समीर दादा, तुमच्याकडेच येईल. तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? खलनायकाची भूमिका अप्रतिम. तुम्ही फक्त एकच बोलणार आहात. कारण अभिनयात पण तेवढंच 3 चित्रपटांमध्ये मी खलनायक केलेला आहे. हे 4थं पुष्प ज्याच्यामध्ये परत एकदा खलनायक करतोय आम्ही. पण हा जरा फार मोठा खलनायक आहे. हा सगळ्यात मोठा खलनायक आहे. आणि खरं सांगायचं तर राजे आणि औरंगजेब हे 2 फार मोठे पिलर्स आहेत आणि ते समोरासमोर पहिल्यांदा येणार आहेत. तर त्यामुळे हे 2 पिलर्स नक्की काय करतात, किंवा एक औरंगजेब म्हणतो आता मी यांना ट्रॅप करणार आहे, औरंगजेब ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो आणि राजे कसे सुटतात त्यातनं, ही पूर्ण कथा ही सगळ्यांनाच माहिती आहे. पण मधले जे प्रसंग आहेत ते फार खूप छान आहेत. म्हणजे ते करताना पण फार मजा आली. आणि म्हणतात ना, आपल्या इतिहासामध्ये खूप अर्धवट सांगितलेलं आहे कधीतरी, म्हणजे खूपच फॉर आहेत की बाबा नाही मुघलच सगळे होते, पण तसं नव्हतं. मगाशी आमचा गड किल्ल्यांवर विषय चालला होता की आपण बाहेर देशात गेल्यानंतर विंडसर कॅसल कसलं मस्त आहे, पण कोणी अटॅकच नाही केला हो. आमच्या प्रत्येक गडावर इतके अटॅक झालेत की सगळे अर्धे तुटले. मग इंग्रजांना कुतूहल होतं की बाबा आतमध्ये नक्की काय, त्यांनी तोडले अर्धे. तर ह्या तुटलेल्या अवस्थेतनं सुद्धा आपण परत वर आलोय. तर आपण सदैव आपण अटॅक खालीच होतो. म्हणजे आय थिंक 13व्या शतकापासूनच आपण अटॅक मध्ये 1000-1500 वर्ष झाले आपण कंटिन्युअसली अटॅक मध्ये.
आता पण वेगळ्या पद्धतीचा अटॅक आहे, पण आता आपण शेराला 1.25 शेर आहोत आता. येस. त्याला थोडासा वेळ लागला. पण हे सगळी ही प्रोसेस करताना म्हणजे मी फक्त हे चित्रपट नाही म्हणत मी. गेले हा 6वं पुष्प आहे आमचं. तर प्रत्येक चित्रपट करताना नव्यानं महाराज कळले. मग जरी मी खान करत असलो तरी दाढी लावून मी पूजेला सगळ्यात पुढे उभा असतो. काय मोजडी चप्पल असते ती काढलेली असते, दाढी असते कारण ते लावून आलेलं असं पुढचं सीन असतो लगेच. पण इथे महाराज आहेत, त्यामुळे ती जागा कोणी काढून घेऊ शकत नाही. कधी कधी ऑफकोर्स एक नट म्हणून मी करतो, नट म्हणून त्याचा आनंदही लुटतो खरं सांगायचं तर. पण ज्या कार्यासाठी हे सगळं खटाटोप दिग्पाल मेन तोच आहे, सगळं ते अरेंज करतो आणि सगळे आता 6वं पुष्प आमचं आहे, अजून 2 बाकी आहेत. हॅट्स ऑफ टू इट. आणि अशीच मजा लुटत राहणार आणि महाराजांविषयी अजून नवीन नवीन खूपशा ज्या डिटेल्ड आहेत त्या गोष्टी कळत जाणार आहेत. आणि फक्त माझ्या पुरत्या नाहीत, माझ्या थ्रू ते पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहेत. याचा खूप आनंद आहे की पुढच्या 50 वर्ष कधी कोणताही चित्रपट काढून बघितलं की आता एक नक्कीच आमच्या ॲड झाल्यानंतर आम्ही कंटिन्युअस महाराजांचे चित्रपट लागतील एका थिएटरमध्ये. आज हाय, दुसऱ्या दिवशी हाय, असं नक्कीच काही ना काही होईल तेव्हा. आणि ते बघताना आपल्याला अरे वा किंवा अरे बापरे हे असं पण घडलं होतं का, हे सगळे एक्सप्रेशन्स आम्हाला पण अनुभवता येईल आणि पुढच्या पिढीला पण. येस. निखिल दादा तुझ्याकडे येईल. काय सांगशील भूमिकेबद्दल? सुरुवातीपासूनच तू आहेस याच्यामध्ये, प्रत्येक वेळी भूमिकेत म्हणजे वेगळेपण किंवा तुझ्यासाठी हे किती चॅलेंजिंग होतं किंवा काय, दिग्पाल सरांबद्दल काय सांगशील? भूमिकेतलं वेगळेपण म्हणजे मी किसना हीच भूमिका करतोय. पहिल्या पुष्पात फर्जंदमध्ये मी किसना ही भूमिका केली होती. वेगळेपण असं आहे की तो किसना वेगवेगळ्या रूपात तुम्हाला प्रत्येक सिनेमात दिसतोय आणि खूप व्हरायटी आहेत. म्हणजे जर बहिर्जी नाईक तुम्हाला 11 वेशांमध्ये या सिनेमात दिसतील, तर किसना सुद्धा 8-9 वेशांमध्ये तर दिसणारच आहे तुम्हाला या सिनेमात. कधी कधी तर तारांबळ उडेल की अरे हा किसना होता का, अरे हे नाईक होते का, असं सुद्धा अच्छा. तुम्हाला वाटू शकतं. पण तीच खरी गंमत आहे. एका कलाकाराला, नटाला वेगवेगळ्या पद्धतीने, नुसत्याच त्या वेशभूषा बदलतोय अशातला भाग नाही ना. त्याची बॉडी लँग्वेज बदलते, त्याचा ऍक्सेंट बदलतो, त्याची भाषा बदलते. आणि मग हेरगिरी करताना या सगळ्याचं भान असणं आणि या सगळ्याचं ट्रेनिंग असणं हे किती महत्वाचं आहे हे त्याच्यातनं आपल्याला कळतं. आणि तो किसना बहिर्जी कडून त्या सगळ्याचं ट्रेनिंग घेऊन उभा राहतो या सगळ्या प्रसंगांमध्ये. त्यामुळे खूप मजा येते हे पात्र साकारताना. मी नेहमी म्हणतो की माझं अत्यंत आवडतं पात्र आहे. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने मी आणि दिग्पाल बहिर्जी आणि किसना या रूपात तुम्हाला दिसणार आहोत. त्यामुळे मजा येते. येस. आणि जसं मगाशी समीरदादांनी उल्लेख केला की अष्टक पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळे हे 8 सिनेमे बघितले. मी तर म्हणतो महोत्सव होईल अष्टकाचा, की दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित शिवराज अष्टकाचा महोत्सव आपण करूयात आणि तेव्हा आपण परत हा असा इंटरव्ह्यू करूयात. येस. सर तुमच्याकडे येईल. तरुण पिढीला तुम्ही जो इतिहास दाखवताय तो खरंच म्हणजे त्याच्यासाठी तुमचं खूप जास्त कौतुक. आजच्या तरुणांना खरंच कळलं पाहिजे की आपल्या अंगात कोणाचं रक्त सळसळतंय आणि त्याचा तुम्ही खूप प्रयत्न करताय. त्यासाठी खूपच जास्त कौतुक आहे तुमचं. कारण प्रचंड मला विचाराल तर तुमची अभ्यासू वृत्ती मला खूप जास्त भावते. म्हणून प्रत्येक वेळी तुमची मुलाखत घेताना माझ्यात सुद्धा एक वेगळीच ऊर्जा असते की वाव, आता मला या टीमचा इंटरव्ह्यू घ्यायला मिळतोय. त्याच्यासाठी प्रत्येक वेळी तुमच्यासाठी किती चॅलेंज असतं हे बोल. नाही, ऊर्जा असते की भीती असते की काय प्रश्न विचार, ह्याची सगळ्याची उत्तरं ह्यांच्याकडे असतील. दोन्ही पण म्हणावंच लागेल. प्रत्येक वेळी तुमच्यासाठी हे किती चॅलेंज असतं, कारण तरुणाई आहे शेवटी, त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तर त्याबद्दल तुम्ही किती वेगळी तयारी करता किंवा तुम्ही किती स्वतः चॅलेंज घेता ते काय सांगाल त्याच्यात? चॅलेंज हे असतं की उपलब्ध वेळेत ते सगळं सांगणं. म्हणजे हा चित्रपट सुद्धा आम्ही जेव्हा तयार करत होतो तेव्हा पहिला कट, मला सांगायला इथे आत्ता हरकत नाही की पहिला कट 4.5 तासाचा आहे. इतकी माहिती द्यायचा प्रयत्न, कारण आणि खूप चुकतो आम्ही की अरे हे सांगायला पाहिजे, ही माहिती द्यायला पाहिजे, पण ते ना वेळेच्या अभावाने होत नाही. त्यामुळं हे मी याच्यावर सोडतो की जे आम्ही म्हणतो की शिवाजी महाराज एक प्रेरक शक्ती, ती प्रेरणा घेऊन ही तरुण मुलं जी आहेत ती लायब्ररीत जातील
आणि पुन्हा पुस्तकं वाचतील, हा आमचा मूळ हेतू आहे. हे चित्रपट हे ऐतिहासिक दस्तऐवज नाही असू शकत. कुठलेही कोणीही केलेले चित्रपट, अगदी आमच्या टीमने केलेले चित्रपट सुद्धा, त्याच्यामध्ये थोडीशी कलात्मक स्वातंत्र्य थोडंसं घ्यावंच लागतं. त्यामुळं आमचा हेतू हाच आहे की यातनं प्रेरणा घेऊन, उत्साहित होऊन या तरुणांनी लायब्ररीजमध्ये जावं, इतिहास संशोधन मंडळ जे पुण्यात आहे तशा प्रकारच्या अभ्यास मंडळांमध्ये जावं, डेक्कन कॉलेजसारख्या विद्यापीठांमध्ये जावं जिथे इतिहासाचा, इंडॉलॉजीचा साकल्याने अभ्यास होतो, आणि आपल्या वीरांचा पराक्रम आणि मूळ इतिहास हा लोकांसमोर आणावा. आम्ही आमच्या परीने आम्हाला जे देवाने दिलं आहे कलागुण, जे काही अल्प स्वरूपात, ते छत्रपतींच्या चरणी वाहून ती सेवा करायचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की तरुणांनी काय घ्यावं, तर यातनं भावनिक गुण जे आहेत आपल्या वीरांचे, कशा प्रकारची निष्ठा त्यांची स्वराज्याप्रती होती, महाराजांच्या प्रती होती, महाराज त्यांच्या साथीदारांना कसे सांभाळत होते, आऊसाहेब या लेकरांवर समान प्रेम कसं काय करत होत्या, हे सगळं शिकण्याची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येकाला याच्यामध्ये देण्यासारखं. म्हणजे अगदी स्त्री पात्र जरी घेतली तरी सोयराबाईंचं पात्र आत्ता याच्यामध्ये आहे, ते पहिल्या फेजमधलं आहे, तर त्या सुद्धा एका परीने त्याग करतायत. जिजाऊंचं तर संपूर्ण त्या स्वराज्य जननी आहेत. त्या कशा पद्धतीने त्यांनी या शिवबांना घडवलं, कशा प्रकारे, याच्यात एक खूप सुंदर प्रसंग आहे महाराजांचा आणि जिजाऊ साहेबांचा, की प्रत्येक वेळी स्वराज्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी या मायलेकरांनी किती मोठा त्याग केलेला आहे, की एका प्रकारे आई म्हणून त्यांनी किती त्याग केला, की प्रत्येक वेळी आपल्या मुलाला ढकलत राहायचं धोक्यामध्ये, की एखादं संकट आलंय अफजल खानासारखं, तुलाच जायला पाहिजे शिवबा, तुम्हीच हा पराक्रम केला पाहिजे शिवबा, असं त्या म्हणत राहिल्यात. आणि एका आईसाठी किती अवघड आहे, कारण आपल्या मुलाला दगाफटका होऊ शकतो, त्याचा जीव जाऊ शकतो, हे त्या मातेला माहिती होतं. आणि तरीसुद्धा आपल्यासाठी आजपर्यंत आता 350 पावणे 400 वर्ष होत आली, तरीसुद्धा त्यांची नावं आपल्या हृदयात कोरलेली आहेत. माझा जो पुतणे आहे तो 1 वर्षाचा आहे, माझ्या धाकट्या भावाचा मुलगा निखिलचा, तर तो सुद्धा आता त्यांची मूर्ती दिसली की नमस्कार करतो, जय करा म्हटल्यानंतर. त्याला शिकवायला नाही लागलं ते. हे काय, ते आपल्या जीन्समध्ये इतकं झिरपलेलं काय आहे, कारण त्यांनी केलेलं काम आणि त्याग तितका मोठा आहे. आजच्या काळामध्ये त्याग, निष्ठा हे सगळे शब्द बनलेत फक्त, तेव्हा हे चित्रपट फार महत्त्वाचे आहेत. या आजच्या काळामध्ये एखाद्या गोष्टीसाठी ध्येयासक्त होऊन कष्ट करत राहणं हे नवीन पिढीला माहितीच नाही. हे या चित्रपटांमध्ये कळेल की ध्येयासक्त असणं म्हणजे काय, ध्येयासाठी आपल्या घरातल्या गोष्टी बाजूला ठेवणं म्हणजे काय, ध्येयासाठी त्याग करणं म्हणजे काय, हे सगळं छत्रपती शिकवत राहतात आणि ते या चित्रपटांमधून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. येस. अभिजित दादा, तुझ्याकडे येईल. सुरुवातीला ही भूमिका चिन्मय दादांनी साकारली होती. त्याच्यानंतर कुठेतरी तुला असं वाटलेलं की कंपॅरिझन होईल, कारण प्रेक्षक कसे असतात ना, कोणतीही भूमिका जो अभिनेता साकारत असेल ना, ती लोक डोक्यात ठेवतात आणि काही वेळा ट्रोल होतात किंवा काही वेळा ती भूमिका प्रचंड भावते प्रेक्षकांना. सो तुला कंपॅरिझनची कुठे भीती होती का? मला असं वाटतं ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, त्यांनी ती उत्तम प्रकारे साकारली आहे. कारण ही भूमिका किंवा हे साकार करायला मिळणं हे भाग्याने येतं, नशिबाने येतं असं मला वाटतं. आणि माझं ते भाग्य होतं म्हणा, किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि दिग्पाल सरांच्यामुळे ते माझ्या नशिबी आलं की आता तुला साकार करायचे. तर माझ्या वाट्याला जो काही प्रसंग आलाय, म्हणजे पुरंदरच्या दहापासून आत्तापर्यंत, त्या या प्रोसेसमध्ये मी चंद्रकांत मांढरे सरांना फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या फिल्म्स असतील, त्यांचे व्हिडिओज असतील, हे खूप बघण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही म्हणाल तर त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न केला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची देहबोली कशी असावी, त्यांचे डायलॉग कसे असावे, त्यांचा वॉक कसा असावा, हे त्यांच्याकडे बघून मी प्रेरित झालो होतो आणि ते कुठेतरी बॉडीमध्ये आणि डायलॉग डिलिव्हरीमध्ये आणि मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करत होतो. कंपॅरिझनची भीती नाही वाटत, कारण मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि ते वेगवेगळे आहेत. त्या सगळ्या लोकांना कोण एक अपील होईल अशी प्रतिमा निर्माण करणं आणि तसं पडद्यावर दाखवणं, हे आणि त्याच्यामध्ये आपण आपले 100% देणं, समर्पित होऊन देणं, मनापासून देणं, हे गरजेचं होतं असं मला वाटतं. आणि भक्तिभावाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, त्यांचं कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, या उद्देशाने हा प्रयत्न केलेला आहे असं मी म्हणेन. समीर दादा,
खलनायकाची भूमिका, औरंगजेबाची भूमिका करताय. असा एखादा सीन करताना प्रचंड राग आलाय तो सीन करताना, पण तेव्हा असं डोक्यात आलेलं की त्या काळी तेव्हा हे इतकं क्रूर वागणं झालेलं. सो तो सीन करताना काय म्हणजे झालेलं काय सांगा? काय ना, आम्हा नटांना इन्सेप्शनमध्ये, चक्रव्यूहामध्ये घुसणं आणि त्यातनं बाहेर येणं, जे बाहेर येणं फार महत्वाचं. त्यामुळे ते करताना ते खरं दिसलं नाही, खरं वाटलं नाही, तर मग प्रेक्षकांना पटणार नाही ते, किंवा महाराज सुद्धा तेवढे चिडणार नाहीत. मग तर त्या क्षणापुरतं आम्ही पूर्णपणे घुसलेलो असतो त्यामध्ये. पण तो कट म्हटला दिग्पाळचा, त्या कट होऊन कळतं की आपण बरोबर केलंय का नाही. मग त्यातनं बरोबर त्या चक्रव्यूहातनं आम्ही बाहेर पडतो. आणि एकदा राजांनी आपलं जिरेटोप उतरवला की मग त्यांच्याशी बोलायला जाणं होतं. आजही किती जरी काही सांगायचं असेल, अभिजित म्हणून काही बोलायचं असेल, तर ते पहिलं तो आदर असतो की नाही बाबा. मग त्यांनी काढला, हां आता एक मित्र म्हणून, एक नट म्हणून मी तुझ्याशी बोलू शकतो. नाहीतर ते जिरेटोपात असेल तर मी पण नाही जाणार. निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, तो एक वेगळा आदर, कारण तो समोर दिसतात राजे आम्हाला. त्यामुळे ते शक्य नाही. पण जेव्हा औरंगजेब करत असतो, माझ्याकडे बॉल आलेला असतो, तेव्हा मी नक्कीच त्याला कमीत कमी 6 रनमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे येईल. शिवरायांचं चरित्र इतिहास खूप मोठा आहे, म्हणजे तो किती दाखवावा किती नाही हे म्हणजे सांगावं तितकं कमीच आहे. पण तुम्ही जे निवडलेत ना की शिवराज अष्टक, सो हे अष्टकच का? खरं तर याचं उत्तर मी बऱ्याचदा दिलंय, पण पुन्हा एकदा की एखाद्या आपण देवांची आराधना जेव्हा करतो तेव्हा स्तोत्र जी म्हणतो ती बरीचशी अष्टक स्वरूपात आहेत. 8 कडव्यांची आहेत. म्हणजे तुम्ही पांडुरंग अष्टक घ्या, भवानी अष्टक घ्या, शंकराचार्यांनी रचलेलं आहे. तर ही सगळी जी आहेत ती सगळी अष्टक या स्वरूपातली आहेत. म्हणजे 8 श्लोकांची ती असतात. हा एक भाग की आम्ही त्यांना दैवत मानतो, तर ही 8 कडव्यांचं हे एक स्तोत्र आम्ही तुमच्यासाठी अर्पण करतो, असा त्यातला मूळ भाव ठरवताना. योगायोगाचा भाग असा की 8 या आकड्याचा कदाचित योगायोग किंवा ठरवून काहीतरी एक छत्रपतींनी वापर केलेला दिसतो. उदाहरणार्थ त्यांचं अष्टप्रधान मंडळ आहे. त्यांची जी मुद्रा आहे छत्रपतींची ती अष्टकोनी आहे. तर अशा सगळ्या गोष्टींच्या 8 म्हणजे सिंहासनाला अष्टकोनी सिंहासन सुद्धा आहे ते. म्हणजे जी मेघडंबरी आपण बघतो ती अष्टकोनी आहे. तर या 8 आकड्याला त्यांच्या आयुष्यात फार महत्त्व योगायोगाने आलेलं दिसतं आपल्याला. त्यामुळे अष्टक करावं असं आम्ही पहिल्यापासून ठरलं की शिवराज अष्टक असं त्याला म्हणतोय आपण. याचं कारण ते आमच्याकडून वाहिलं गेलेलं एक स्तोत्र आहे छत्रपती शिवरायांचं. म्हणजे इथून पुढे सुद्धा आणखी येतच राहणार आहेत हे? नाही, 2 याच्यानंतर 2 हे झाले की अष्टक अष्टक संपल्यानंतर मग मला माहित नाही मी काय करणार. मग त्याचे कदाचित वेगळे पण मुलाखती होतील की काय करतोस तू आता इथून पुढे, शेती करतोस का किंवा कुठे जंगलात राहायला गेलास का, असं येऊ शकतं. ते रणपती शिवराय मधलं जे गाणं आहे त्यामध्ये तुम्ही दोघं दिसताय मला. मला त्या गाण्याबद्दल ऐकायला फार आवडेल. ती केलेली मजा किंवा काय सीन. तो गायला पण येते गाणं. हा, मला ऐकायला आवडेल. मुळात लोकसंगीताचा हाच खूप मोठा आपल्याला एक उदाहरण आहे भारुड. कारण त्याच्यातच एक वेगळी मजा आहे. आणि त्यातून बैरजी आणि किसना ते एका अशा प्रसंगामध्ये भारुड गातात किंवा आपण म्हणतो ना स्फुल्लिंग चेतवतात. तर त्यामुळे ती जागा चित्रपटातली ती सुद्धा खूप महत्वाची आहे. आणि त्यामुळे जसं मावळ्यांमध्ये कुठेतरी ते स्फुल्लिंग चढतं, तसं प्रेक्षकांना सुद्धा ते गाणं त्या सिच्युएशनला आल्यानंतर प्रेक्षकांना सुद्धा असं होईल की नाही 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 बरोबर आहे, करेक्ट आहे. कारण महाराज तिथे अटकेत आहेत आणि ते नजरकैदेत आहेत आणि अशा सिच्युएशनमध्ये ते गाणं आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतं. मजा आहे. अवधूत गांधी आमचा मित्र, त्यांनी संगीतबद्ध केलं आणि त्यांनी स्वतः गायलंय आणि मी साथ दिली आहे थोडीफार. त्यामुळे ती फारच ते गिव्ह अँड टेक, ते ट्युनिंग खूप छान एन्जॉय आम्ही स्वतः केलं. त्यामुळे ते तुम्हाला बघताना पण छान वाटत असेल. मग 2 लाईन्स. अरे राजा आमचा भारी, हर युगत त्यांची न्यारी,
आऊसाहेबांची भवानी पाठ राखतिया खरी. जगामंदी असा हा जावा, शिवरायांचा गणी मिकावा, शिवरायांचा गणी मिकावा, शिवरायांचा गणी मिकावा, शिवरायांचा गणी मिकावा, शिवरायांचा गणी मिकावा. होहरी होहरी हो. वा, कसलंच भारी, कमाल आहे. अभिजित, आता तुझ्याकडे येईल. मला तो किस्सा ऐकायचा आहे जेव्हा तुला दिग्पाल दादांनी सांगितलेलं की आता तुला ही शिवरायांची भूमिका करायची आहे. तो किस्सा मला ऐकायचा आहे. तेव्हा तुझी रिॲक्शन, तुझ्या घरच्यांची रिॲक्शन काय होती? अभंग तुकारामचं डबिंग चालू होतं आणि तेव्हा दिग्पाल सरांनी बोलवलं होतं. तर एक दिवसाचंच डबिंग होतं. तर मी, सेजल आणि अर्शिवा आम्ही तिघं गेलो होतो. आणि तेव्हा दिग्पाल सरांनी माझे फोटोज AI जनरेटेडमध्ये महाराजांच्या लुकमध्ये कसं दिसेल असे काही फोटोज हे केले होते. आणि डबिंग संपल्यानंतर ते म्हणाले, जरा इकडे या. आम्ही तिघं गेलो तर त्यांनी फोटो दाखवला, म्हणाले की तुला हे साकार करायचं. आणि माझाच फोटो त्या अवतारामध्ये पाहून मला खूप रडू आलं. मी इमोशनल झालो आणि फॅमिलीला सुद्धा खूप मोठा धक्का होता तो. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला आणि मग त्या क्षणापासून ते जबाबदारीची जाणीव झाली खऱ्या अर्थानं. येस. दिग्पाल सर, तुमच्याकडे येईन मी. बहिर्जी नाईक यांची भूमिका सुद्धा करताय तुम्ही. एक दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिका आहेत तुमच्या याच्यामध्ये खरं तर. सो, आणि मला आणखी एक विचारायचं आहे की बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत आधी आम्ही अनेक म्हणजे अभिनेत्यांना पाहिलं आहे. पण आता म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्हीच का, की तुम्हालाच ही भूमिका साकारायची आहे किंवा बाकीच्यांचं असं इमॅजिनेशन आहे की दिग्पाल सरांनाच या भूमिकेसाठी बघायचं आहे, असं काही आहे का? माझी बॅट माझी बॅटिंग असं काही नाहीये. आधी पण ज्या नटांनी भूमिका केल्या त्यांनी खूप सुंदरच केल्यात आणि विविध कारणास्तव ते पुढे कंटिन्यू नाही करू शकले, म्हणून आम्ही काही मधल्या काळामध्ये ऑडिशन पण केल्या होत्या. म्हणजे सगळेच जण त्याचे साक्षीदार आहेत. जेव्हा मी पहिल्यांदा शेर शिवराजमध्ये ही भूमिका साकारली त्याच्या अगोदर आणि तर पण मग मला लक्षात आलं की आम्ही जेव्हा चर्चा करून सगळ्या गोष्टी ठरवतो, म्हणजे अभिजितची जशी निवड झाली तेव्हा आमचं ते सगळं कुटुंब चर्चेला बसलं होतं. मग मला नक्की आठवतं की आम्ही सगळ्यांनी मिळून पुण्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये एक मीटिंग केली. जेव्हा म्हणजे अभिजितला हे काय घडतं हे माहिती नव्हतं. मग आम्ही पुण्यामध्ये मृणालताई, अजयदादा, मी, समीर सर, शामराव जोशी गुरुजी, आम्ही सगळेजण बसलो आणि मी तो प्रस्ताव ठेवला आणि मग ते AI जनरेटेड फोटो सगळ्यांच्या समोर दाखवले की असा दिसू शकतो अभिजित. आणि मग त्याच्यानंतर त्याची लुक टेस्ट वगैरे सुरू झाली. तर याच पद्धतीने मी बहिर्जी करावा असं ठरलं. शामराव जोशी गुरुजींकडे मी व्हॉइसचे जे एक्सरसाइजेस केले, ज्याचा उपयोग मला आधीच्या नटांना करून देता आला की या पद्धतीने केलं तर वेगळं वाटू शकेल असं जे मी करत होतो ते मी करायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये एक बदल नक्की केला मी. आधीच्या चित्रपटांमधले बहिर्जी नाईक थोडे गमतीशीर स्वभावाचे. हम्म. शेर शिवराजपासून तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर त्यांचा तो स्वभाव हा पूर्णपणे एक गुप्तहेर ज्या पद्धतीने श्रूड असतो त्या पद्धतीने बदल झालेला तुम्हाला दिसतो की ते गमतीशीर नाही आहेत. हां, त्या सिच्युएशनमध्ये एखादी गंमत निर्माण होऊ शकते. मग ती सगळी जबाबदारी मी निखिलला दिली की तू गंमत सगळी तू कर सिनेमामध्ये. कारण लोकांना तो ह्युमर गुप्तहेरांचा म्हणजे शत्रूंना गंडवलेलं बघायला आवडतं. तर ते जे आहे ते तू कर. पण स्पाय म्हणून जे त्यांचं जग जे आहे गुप्तहेरांचं एक फार कटथ्रोट असतं. त्यांना खूप भीषण आणि भयंकर निर्णय घ्यावे लागतात क्षणाक्षणाला, जे कदाचित तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना झेपणार पण नाहीत. म्हणजे नुसता विचार पण नाही करता येणार असा असे निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे आपण बेबीसारखा सिनेमा आत्ता पाहिला. तर बेबीमध्ये तुम्ही पहिला सीन आठवत असेल की तो अक्षय कुमार त्याच्या साथीदारालाच नेता येणार नाही तिथनं वेळेत, म्हणून तो त्यालाच गोळी घालतो. मग तो तिकडे त्याच्या अधिकाऱ्यांना विचारतो की मी याचं करू काय आता, हा अत्यंत भीषण अवस्थेत आहे, याला ट्रान्सपोर्ट करायचं का. ते म्हणतात टेक अ कॉल. तो कॉल घेतो आणि त्याला गोळी घालतो. तर हे जे गुप्तहेरांचं जे एक भयंकर जग आहे त्याचे जनक आहेत बहिर्जी नाईक. की मला म्हणजे हे काही ते क्रूर नव्हते, ते अमानुष नव्हते, पण त्यांच्यासमोर जे स्वराज्याचं ध्येय होतं, स्वराज्य निर्मितीसाठी त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे. तर तो जो महत्त्वाचा वाटा आहे, छत्रपतींचा शब्द हा त्यांच्यासाठी शेवटचा आहे आणि ते झालंच पाहिजे काही केल्या. म्हणजे त्यांची ताकद किती होती हे आपल्याला विविध प्रसंगांमध्ये कळतं. पार अगदी
फतेह खानाच्या स्वारीपासनं ते आग्रा स्वारीमध्ये तर त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. कारण त्यांच्यावर किती मोठी जबाबदारी आहे, की छत्रपती तिथे आलेत, ते त्यांना संपूर्ण रस्त्यामध्ये कुठे दगाफटका होऊ नये. कारण औरंगजेब काही साधी सोपी गोष्ट नव्हता. औरंगजेबाची ताकद, त्याचं गुप्तहेर खातं हे पण नावाजलेलं होतं. तर त्यामुळे तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळेल, की त्याचे गुप्तहेर काय करतात. त्या गुप्तहेरांच्या वरचढ ठरण्यासाठी महाराजांचे गुप्तहेर काय काय शक्कल लढवतात. आणि मग ती जी घमासान आहे गुप्तहेरांची गुप्तपणे चाललेली, ती पण स्वारी आग्राचा एक भाग. येस. तर यासाठी बहिर्जी नाईक समजून घेणं खूप गरजेचं वाटलं. आणि मग मी त्या संपूर्ण प्रवासामध्ये मुळात प्रॉब्लेम असा आहे, की बहिर्जी नाईकांचा नावानिशी उल्लेख 2च ठिकाणी इतिहासात आहे. त्यामुळे जसं कल्पनेला खूप वाव आहे, तसं जबाबदारी खूप येते, की तुम्ही चुकीचं काही दाखवलं नाही पाहिजे कल्पनेच्या भरात. त्यामुळे त्यांचं वेशभूषा बदलण्यामध्ये निष्णात असणं, आवाज बदलण्यात निष्णात असणं, त्यांना कलागुण अवगत असणं, हे सगळं सुदैवाने या लोककलांच्या बाबतीत आता निखिलने जसं प्रकाश इनामदारांकडे काम केलं, तसं मी दादा पासलकरांकडे काम केलं. तर या गोष्टी शिकायला मला मिळाल्या आहेत. या नवीन कुठल्या तरी कलाकारामध्ये ट्रान्सफॉर्म करण्यापेक्षा मी त्याचा एक प्रयत्न करून पाहावा असं सगळ्या कुटुंबाला वाटलं. आणि बऱ्यापैकी आता लोकांना ती भूमिका प्रत्येक चित्रपटातनं आवडत चाललेली आहे. मला असं वाटतं, की स्वारी आग्रा नंतर ती अधिक लोकांना नक्कीच आवडेल. येस. हा प्रश्न आहे तो मी खरं तर एक कलाकार म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला सगळ्यांनाच विचारू इच्छिते, की मराठी इंडस्ट्रीत मराठी सिनेमा म्हणजे बजेट, रीच या सगळ्याच गोष्टींची मर्यादाही आलीच. आणि त्यातून तुम्ही असे भव्य सिनेमे बनवता, जे प्रेक्षकांनाही प्रचंड आवडतात, त्यातल्या गाणी आवडतात. पण हे सगळं करताना तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला हा थॉट कधीच नाही येत, की सिनेमा चालो अगर न चालो, ती वेगळी गोष्ट आहे. पण प्रेक्षकांपर्यंत आम्ही योग्यरित्या हे पोहोचवतोय आणि ते कलाकार सुद्धा मला तितकीच साथ देत आहे. सो याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच हे कलाकार माझी ताकद आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल, की बऱ्याचदा निर्मात्यांची तक्रार असते, की कलाकार प्रमोशनसाठी वेळ देत नाहीत. म्हणजे मग मग त्याच्यामध्ये ॲग्रीमेंटमध्ये लिहून घेणं आलं, कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहून घेणं आलं, की इतके दिवस तुम्ही द्यालच वगैरे. मग त्याच्यावरनं काही वाद होताना आपल्याला दिसतात. माझ्या सुदैवाने पहिल्या चित्रपटापासनं या कलाकारांपैकी एकानेही असं नाही म्हटलं, की मी काय करू? कारण त्यांना माहिती आहे, की हे काम चाललंय, हे मिशन, हे काही म्हणजे जो आम्ही आता कलाकार आहोत म्हणून करिअरचा पार्ट आहे. पण खरं तर हे मिशन आहे. त्यामुळं प्रत्येक तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक कार्यक्रमाला कलाकारांची अख्खी मांदियाळी उपस्थित असते. किंवा प्रमोशनला पण सगळे कलाकार वेळ देतात, आलटून-पालटून वेळ देतात, पण वेळ काढतात. कोणाच्याही मागे लागावं लागत नाही, की तुम्ही आता त्यांच्या जर व्यावसायिक काही कमिटमेंट्समध्ये असतील, तर ते स्वाभाविक आहे. प्रत्येकाला घर चालवायचं आहे. तर त्यामुळे ते उपस्थित नसतील राहत कुठल्यातरी एखाद्या इंटरव्ह्यूला किंवा कार्यक्रमाला. पण मनातनं इच्छा प्रत्येकाची असते, की नाही शिवाजी महाराजांचं काम आहे, तर मग आपल्याला जायला लागणार. प्रमोशन का करायचं आहे? चित्रपट पोहोचवण्यासाठी तर करायचं आहे. पण त्याच्यापेक्षाही जास्त प्रमोशनमध्ये या ज्या आपल्या गप्पा होतात, त्याच्यातनं इतिहासातल्या काही छोट्या-छोट्या गोष्टींवर प्रकाश पडत राहतो. तर त्यामुळे पण हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. येस. त्यामुळे मला असं हा खूप मोठा सपोर्ट आहे या सगळ्या कलाकारांचा. आणि म्हणून हे शिवराज अष्टक पुढे चाललंय, ते माझ्या एकट्याचं काम नाहीये. कलाकारांनी दिग्दर्शकांकडून खूप जास्त कौतुक ऐकलंय. आता मला कलाकारांकडून दिग्दर्शकांचं कौतुक ऐकायचंय. मला वाटतं ते काही करण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्तित्व आहे, की जे कौतुकास पात्र आहे. आणि त्याचं कौतुक आपण प्रत्येक चित्रपटामधनं करत राहणार आहोत. येस. नाही, खरोखरच कौतुक गरजेचंच आहे. कारण शिवराज अष्टक, जसं तू मगाशी विचारलंस की अष्टकच का, किंवा हे एक शिवधनुष्य पेलल्यासारखं आहे आणि ते तो ताकदीने पेललंय त्यांनी आणि ते पूर्ण करणारच आहे. तो पुढचे 2 सिनेमे पण अजून अष्टकापर्यंत तो घेऊन जाणारच आहे. त्याचं खरंच मनापासून मित्र म्हणून आधी कौतुक आहे, मग सहकलाकार म्हणून कौतुक आहेच आहे. प्रेक्षक म्हणून सुद्धा मी स्वतः शिवराज अष्टकाचा फॅन आहे, त्यामुळे तर प्रेक्षक म्हणून सुद्धा त्याचं कौतुक आहेच आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज या अष्टकाच्या माध्यमातून आपल्या पुढच्याही पिढ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. म्हणजे उद्या माझा मुलगा बघेल, त्याचा मुलगा सुद्धा हे सिनेमे बघेल आणि त्याला कळतील आपले महाराज. या निमित्ताने पुस्तकं वाचली जातात, वाचन होत असतं, मान्य आहे. पण चित्रभाषा ही लवकर कळते. त्यामुळे त्या चित्रभाषेत
महाराज पोहोचवण्याचा एक वसा त्यांनी घेतला. हे एक शिवयज्ञ आहे आणि आम्ही सगळेच ते मिशन म्हणून करत असतो, म्हणून त्याचं कौतुक मित्र म्हणून मला प्रचंड आहे. वेल, कौतुक तर आयुष्यभर आहेच त्याबद्दल. पण मी मगासचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर देऊ इच्छितो की प्रेक्षक येणं, आपण म्हणतो ना दरवेळेस की अरे साऊथचा इंडस्ट्री केवढी मोठी आहे, पण साऊथचा प्रेक्षक ते पिक्चर बघायला जातात. आपल्या इथे अर्धवट होतं की आपलाच जो प्रेक्षक आहे तो म्हणतो की गेल्यानंतर अरे साऊथचा पिक्चर मस्त आहे, ते बघायला जाऊया. तर कळकळीची विनंती आहे, जर आपली इंडस्ट्री मोठी करायची आहे, कारण ती तुम्ही करू शकणार आहात. आम्ही फक्त प्रयत्न करतो की आम्ही सगळ्यात जास्त उत्तम चित्रपट देण्याचा प्रयत्न करतो, पण ते उचलून धरण्याचं काम हे प्रेक्षकांचं आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्री जर मोठी करायची असेल, तुम्ही मोठी करू शकता त्याचे. अभिजित दादा. तर ऑफकोर्स 6 तारखेला हो. 6वं पुष्प आमचं येत आहे. तर तिकीट काढून सगळ्यांना घेऊन जाऊन एकदा तरी प्रत्येकाने बघितला ना चित्रपट, तर आम्हाला वेगळी ऊर्जा येईल की हा आता हो. चला पुढचा चित्रपट आम्ही करतो. खरंच. तर ती कळकळीची विनंती आहे. येस. मला सांगायला आवडेल की एका सामान्य कलाकाराला, म्हणजे मी खूप सामान्य कलाकार होतो आहे, आणि त्या कलाकाराला पहिल्यांदा सुभेदारमध्ये संधी दिली. म्हणजे माझी आणि दिग्पाल सरांची काही ओळख नव्हती, कुठलाही कॉन्टॅक्ट नव्हता. पण निखिल सरांनी एका फिल्मचं साऊंड मिक्सिंग केलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे नंबर होता वाटतं. तर तो त्यांनी दिग्पाल सरांना दिला आणि पहिल्यांदा मला सुभेदारसाठी कॉल आला. तिथपासून ते आत्तापर्यंत 5 सिनेमे झाले. म्हणजे त्यांच्यासोबत हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य असो किंवा साधू संतांचे विचार असो, ते लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य चालू आहेच. त्यामुळे त्यांचा जेवढा मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये आमचा काहीतरी खारीचा वाटा लागावा, हीच एक मनापासून इच्छा असते. हे झालं कामाबद्दल. पण मला असं वाटतं, मी माणूस म्हणून प्रगल्भ होण्यामध्ये किंवा माणूस म्हणून जगताना जी सामाजिक बांधिलकी असते किंवा वैचारिक बांधिलकी असते, त्या माणसांकडून मी खूप शिकतोय. आणि मला असं सतत म्हणून त्यांच्याकडून शिकत राहावंसं वाटतं. कारण माणूस म्हणून किंवा तुम्हाला ॲक्टर म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून किंवा प्रोड्युसर म्हणून सगळ्या ऑडियन्सला माहिती असेल, पण माणूस म्हणून कोणालाच माहिती नाही. तो माणूस म्हणून मी जवळून पाहिलेला आहे. आणि त्या माणूस पण त्या माणसाचं खूप मोठं आहे या बाकीच्या कलाकृतींपेक्षा. छोट्या छोट्या गोष्टींवरून मला सांगावंसं वाटतं. जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो सुभेदारमध्ये, पहिला शूटिंगचा दिवस होता. पहिल्या दिवशी म्हणजे आता सुभेदारमध्ये ते प्रोड्युसर पण होते, लेखक पण होते, दिग्दर्शक पण होते. पण तेव्हा पण त्यांनी विचारलं होतं, म्हणजे पहिल्यांदा मी हॉटेलच्या बाहेर आलो तेव्हा, की गरम पाणी आलं होतं का, वेळेत तुला गाडी आली का घ्यायला. तर मला असं वाटतं हे खूप मोठा माणूस आहे आणि मोठेपण आहे की एका सामान्य कलाकाराला या छोट्या छोट्या गोष्टी विचारणं आणि त्याची काळजी घेणं. त्यामुळे मला असं वाटतं हे सगळं कुटुंब त्यांच्या पाठीशी काय, तर ते त्या सगळ्या कुटुंबाची तेवढी काळजी घेतात. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सगळ्या कुटुंबाकडून मी त्यांचे म्हणून. कारण हे आमच्या नशिबी जे काही मोठे मोठे सिनेमे आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि साधू संतांचे विचार पोहोचवण्याचं कार्य आणि भाग्य आणि नशीब आमच्या माथी, आमच्या नशिबी जे आलंय, ते सगळं दिग्पाल सरांमुळे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. खूप कौतुक. वजन कमी करायचा प्रयत्न करतोय मी. आणि हे इतकं समान झालं. पण हे म्हणजे तुम्ही त्यांचं कौतुक केलं, त्यांनीही तुमचं त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. कष्ट Yes, करतायत बरोबर. ते तेवढं. खरंच. त्यामुळे असं येस. खूप छान वाटलंय तुमच्याशी बोलून. मला स्वतःला ऊर्जा येते. मी तुम्हाला मगाशी म्हटली तसं. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? 6 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सांगतो, 6 फेब्रुवारीला रणपती शिवराय स्वारी आग्रा हा आमचा चित्रपट प्रदर्शित होतोय. आणि हे आपलं कर्तव्य आहे असं समजून छत्रपतींच्या आपण सगळे छत्रपतींचे पाईक आहोत, आपलं दैवत आहे. आणि त्यांच्या आयुष्यातलं हे एक प्रकरण आहे. आग्र्यावर त्यांनी स्वारी केली होती. हा सिनेमा अतिशय भव्य दिव्य झाला आहे. लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराजाष्टकातलं हे 6वं पुष्प आहे. आम्ही सगळ्यांनी खूप मनापासून मेहनत घेतली आहे. चित्रपटात संगीत आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे सीन्स आहेत, आई मुलाचं एक वेगळं नातं आहे, बाप आणि मुलाचं एक वेगळं नातं आपल्याला या अनुषंगाने पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज असो, शंभूराजे असो, औरंगजेब सारखा एक बलाढ्य असा एक खलनायक यामध्ये आहे. आणि त्याला कशा पद्धतीने टॅकल करतात छत्रपती शिवाजी महाराज, बहिर्जी नाईक कशा पद्धतीने हेरगिरी करून
कशा पद्धतीने त्या आग्र्याच्या स्वारी करतात, तयारी करतात आणि किसना किंवा अन्य इतर सरदार साथीदार महाराजांच्या विश्वासातले हे सगळे कशा पद्धतीने त्या आग्र्याहून सुटून येतात, हे जर पाहायचं असेल तर तुम्ही अजिबात विसरू नका. 6 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांकरता रणपती शिवराय स्वारी आग्रा हा सिनेमा जरूर पहा. हेच बोलणं मला वाटलं आता तिघही पण त्यांनी खूप छान समर्पकरित्या सगळंच कव्हर केलंय. त्यामुळे 6 फेब्रुवारी ही तारीख लक्षात ठेवा. आणि शिवरायांचा हा अद्वितीय पराक्रम, ज्याच्यामध्ये 300 साथीदारांना 3.5 महिन्याच्या अतिशय भयानक नजरकैदेतून त्यांनी कसं सोडवलं हे पाहायला आणि प्रेरणा घ्यायला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 6 फेब्रुवारीपासून नक्की जा. जय शिवराय.